हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि आता लोकेशन बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण कुठे आलेलो आहोत। तर आज आपण आलेलो आहोत प्रति पंढरपूर इथे। श्री बाबा महाराज सातारकर यांनी या सुंदर मंदिराची रचना केलेली आहे। चला आतमध्ये जाऊया। आता आपण जो एंटर केलो ना तो पूर्वद्वार आहे। इथे ना एक दक्षिण द्वार सुद्धा आहे। बाहेरच आपण गाडी पार्क केली। आता आतला परिसर आपण एक्सप्लोर करूया। या मंदिराला ना दोन मुख्य द्वार आहेत, एक पूर्वद्वार आणि एक दक्षिण द्वार। तुम्ही ना दोन्हीही द्वारातून मंदिरामध्ये येऊ शकता। मंदिराचा जो मेन एंट्रन्स आहे त्याच्या बाहेरच तुम्ही तुमचे टू व्हीलर फोर व्हीलर अगदी इझिली पार्क करू शकता। कोणत्याही द्वारातून तुम्ही जरी आलात तरी तिथे टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंगची व्यवस्था आहे। दक्षिण द्वारातून जर तुम्ही आलात तर तिथे मोठी अशी पार्किंग आहे, पण पूर्वद्वारातून आलात ना तर तिथे मग तुम्ही तुमच्या टू व्हीलर वगैरे गेटच्या बाजूलाच लावू शकता। इथे ना ॲक्च्युअली भक्त निवास वगैरे सुद्धा होते, जे आता ना त्यांनी वेल मेंटेन ठेवले नाहीये, त्याच्यामुळे बंद झालेत। आपण ना डायरेक्ट सगळ्यात पहिल्यांदा मंदिराकडे जाऊया, मंदिरात दर्शन घेऊया, मग मी तुम्हाला आजूबाजूचा बाकीचा परिसर पण दाखवते। मंदिरापर्यंत जाण्यासाठी ही अशा पद्धतीची पायवाट आहे आणि अतिशय सुंदर अशा पायवाटेने मंदिरापर्यंत जाऊन पोहोचतो आपण। तुम्ही जर पावसाळ्यात इथे आलात ना तर इथलं निसर्ग सौंदर्य अगदी पाहण्यासारखं आहे। आजूबाजूला अगदी हिरवळ, पक्ष्यांचा किलबिलणारा आवाज आणि त्याचबरोबर ना झुळझुळ वाहणारे झरे, हे सगळं तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल। इथे आजूबाजूला जंगली प्राण्यांचा वावर असल्यामुळे ना इथे काही सूचना दिलेल्या आहेत। द्वारला गाड्या पार्क केल्यात ना तर मंदिरापर्यंत जाण्याचा रस्ता मात्र खूप जास्त सुरेख आहे। पावसाळ्यात ना इथे भरपूर असं पाणी असतं, हे सगळं आजूबाजूला हिरवळ पसरलेले असते आणि इथे पूर्ण पाणी असतं। गाड्या पार्क केल्यानंतर साधारणतः 5-10 मिनिटं आपल्याला चालावं लागतं। अगदी छोटीशी पायवाट आहे, त्याच्यानंतर ह्या अशा सुंदर पायऱ्या आहेत आणि मग आपण थेट मंदिराकडे जाऊन पोहोचतो। सुंदर असं संगमरवरामध्ये हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि ते लांबूनच इतकं छान दिसतं ना। इथे आजूबाजूला जंगली प्राण्यांचा वावर असल्यामुळे ठिकठिकाणी तसे बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतील। त्यामुळे तुम्ही जर ह्या मंदिरात दर्शनासाठी आलात ना तर फक्त मंदिरात दर्शनासाठी या, आजूबाजूच्या परिसरात फिरा, कुठे ना जास्त लांब वगैरे जाण्याचा प्रयत्न करू नका। अगदी सुरेख अशी या मंदिराची रचना केलेली आहे। अगदी थोड्याशा पायऱ्या चढून आपण मंदिरात जातो आणि ना आतमध्ये गेल्यावरती हा मंदिराचा सभामंडप आहे। अगदी मोठं आणि प्रशस्त असं हे मंदिर आहे। मंदिराच्या मध्यभागी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे। विठ्ठलाच्या मूर्तीच्या एका बाजूला तुम्हाला राधाकृष्ण पाहायला मिळतील। आणि एका बाजूला तुम्हाला राम, लक्ष्मण आणि सीता यांची अगदी सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळेल।
आपण ना आता ह्या प्रति पंढरपूरच्या सुंदर अशा मंदिरामध्ये, आणि ना ह्या मंदिराचं खरं सौंदर्य पाहायचं असेल ना तर पावसाळ्यामध्ये इथे आलं पाहिजे. पण आत्ता ना हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा हे मंदिर ना खूप छान आहे फिरण्यासाठी. इतकं शांत, इतकं सुंदर मंदिर आहे. आजूबाजूचा परिसर ना खूप सुंदर आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मंदिरापर्यंत येण्याचा मार्ग खूप जास्त सुंदर आहे. तुम्ही ना फक्त मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघा. पावसाळ्यामध्ये तर हा परिसर इतका सुंदर आहे ना. आता हिवाळा आहे तरी सुद्धा इतकं छान वाटतंय इथे. इतकी शांतता आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आणि आजूबाजूला ना मस्त गर्द अशी झाडी. खूप सुरेख असं मंदिर आहे. मंदिरामधली शांतता तुम्ही आता अनुभवलीच असेल. मंदिराच्या बाहेरच तुम्हाला इथे गणपती बाप्पांची खूप सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळेल. मुख्य मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ना आपण खाली येतो आणि खाली ना तुम्हाला संत ज्ञानेश्वर महाराज यांचं मंदिर पाहायला मिळेल. इथली शांतता ना अगदी अनुभवण्यासारखी आहे. खूप शांत असं हे मंदिर आहे. ह्याला ध्यान मंदिर सुद्धा बोलतात. इथे बसून ना तुम्ही ध्यान सुद्धा करू शकता. इथे मी चालतच होते तर चालता चालता माझं लक्ष गेलं. तुम्ही सुद्धा इथे पाहू शकता की इथे यांनी ना अशा पद्धतीने ह्या चरा मारलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ना कॉइन लावलेले आहेत. आता हे कशासाठी केलेले हे तर मला काही कल्पना नाही. तुम्हाला माहित असेल तर तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. तर हा सगळा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. इथे ना खूप जास्त लांबपर्यंत फिरायला जाऊ नका, कारण की जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की इथे ना जंगली जे वन्य प्राणी आहेत त्यांचा थोडासा धोका आहे. त्याच्यामुळे मुलांना सुद्धा खूप लांब कुठे सोडू नका, तुमच्या सोबतच ठेवा आणि ना मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्येच फिरा शक्यतो. छान आहे म्हणजे मंदिर. इथे तुम्हाला यायचं असेल ना तर कोणतीही पार्किंग फी वगैरे द्यावी लागत नाही. तुम्ही तुमच्या 2 व्हीलर 4 व्हीलरना अगदी इझिली पार्क करू शकता. मंदिरात येण्याचे ना 2 एंट्रन्स आहेत. एक म्हणजे पूर्वद्वार आणि एक म्हणजे दक्षिण द्वार. आपण जिथे आता गाडी पार्क केली होती ते पूर्वद्वार आहे. दक्षिण द्वारच्या इथे सुद्धा तुम्ही तुमच्या 4 व्हीलर पार्क करू शकता. आणि ना मंदिर दिवसभर ओपन असतं, त्याच्यामुळे तुम्ही दिवसभरात कधीही मंदिरामध्ये दर्शनासाठी येऊ शकता. रेनी सीझनमध्ये एक्सप्लोअर करावं असं हे प्लेस आहे, कारण आजूबाजूला इतके सुंदर डोंगररांगा वगैरे आहेत. खूप सुंदर अशी झाडी आहे. आता विंटर्समध्ये सुद्धा ही झाडं खूप छान वाटतात. पावसाळ्यामध्ये इथलं सौंदर्य अगदी पाहण्यासारखं असणार आहे.
इथे ना हे भक्त निवास वगैरे सुद्धा आहेत. जर तुम्ही खूप लांबून आलात ना तर इथे राहू शकता. इथे ना राहण्याची सोय आहे. मी ना आता तिथे ते केअरटेकर होते, त्यांना विचारलं की इथे राहण्याची सोय आहे, पण इथे ना अन्नछत्र वगैरे नाही आहे, खाण्यापिण्याची काही सोय नाही आहे. जर तुम्हाला काही खायचं वगैरे असेल तर तुम्हाला बाहेर जाऊन प्यावं लागणार. पण जर राहायचं असेल ना तर हे त्यांनी थोडंफार मेंटेन ठेवलेलं आहे. इथे तुम्ही राहू शकता जर खूप लांबून वगैरे आला असेल तर. आता आपण पूर्वद्वार पाहिलंय. आपण एकदा दक्षिण द्वार कसं आहे ते सुद्धा पाहूया, कारण दोन्हीही बाजूने एंट्री आहेत मंदिरात जाण्यासाठी. व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिला तो मंदिराचा पूर्वद्वार होता आणि हे जे तुम्ही पाहताय हे मंदिराचं दक्षिण द्वार आहे. दोन्ही बाजूला पार्किंगची व्यवस्था आहे. फक्त इथे पार्किंगची व्यवस्था थोडी मोठी आहे, त्याच्यामुळे तुमच्या 4 व्हीलर वगैरे असतील ना तर शक्यतो तुम्ही इथूनच या. हा पार्किंगला जाण्याचा रस्ता आहे आणि इथे तुम्ही तुमच्या 2 व्हीलर 4 व्हीलर अगदी फ्री ऑफ कॉस्ट पार्क करू शकता. कोणतीही पार्किंग फी वगैरे इथे आकारली जात नाही. तिथून पुढे अगदी जवळच 5 मिनिटाच्या अंतरावरती दुधीवरे खिंड आहे. मग म्हटलं इथपर्यंत आलोय तर तिथे पण गेलंच पाहिजे. साधारणतः 5 ते 10 मिनिटाचा हा रस्ता होता आणि ना मंदिरापासून दुधीवरे खिंडीपर्यंत जाण्याचा रस्ता सुद्धा खूप जास्त सुंदर आहे. अगदी पावसाळ्यात आवर्जून यावं ना असं हे ठिकाण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर प्रतिपंढरपूरला यायचं असेल ना तर तुम्ही पावसाळ्यात इथे यायचा प्लॅन करा. आणि इथे समोर तुम्ही पाहताय ही दुधीवरे खिंड आहे. तुम्ही जर इथे आलात ना तर इथून गाड्या मात्र सावकाश चालवा, कारण की ना अगदी छोटासा रोड आहे इथे आणि आजूबाजूला ना लोक त्यांच्या गाड्या थांबून फोटोज वगैरे सुद्धा काढत असतात. जितकं कमी थांबता येईल इथे, जितकं कमी फोटोशूट करता येईल आणि जितकं ना डोळ्यांनी अनुभवता येईल ह्याचं सौंदर्य तितकं तुम्ही अनुभवा. सो असा आहे एकंदरीत प्रतिपंढरपूरचा दौरा. तुम्हाला जर जायचं असेल ना इथे तर तुम्ही नक्कीच प्लॅन करू शकता. फक्त तुमची 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर घेऊन जा, ते तुम्हाला जास्त कन्व्हिनियंट होईल. आजूबाजूला जेवणाचे ऑप्शन्स आहेत पण ते थोडे एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे ना घरातून फूड वगैरे कॅरी केलं तरी सुद्धा चालू शकतं. मंदिराच्या आवारात म्हणा किंवा इथे आजूबाजूला बऱ्याच अशा जागा आहेत जिथे तुम्ही थांबून खाऊ पिऊ शकता. पावसाळ्यात तर इथलं सौंदर्य ना अगदी पाहण्यासारखं आहे, पण आत्ता हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यात सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता. चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ ना मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.